एक महत्त्वाची बातमी समोर येते नांदेडमधून, जिथं कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत। खरेदीदारांच्या विरोधात हळदीचा लिलाव बंद पाडण्यात आला आहे। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत 15 जुलै रोजी शेतकऱ्यांनी जोरदार गजर ओढ करून बाजार समितीचा लिलाव बंद पाडलाय। हळद खरेदी करूनही व्यापारी 90 दिवस पैसे देत नाहीत, असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। खरेदीनंतर शेतकऱ्यांना तात्काळ पैसे देण्यात यावेत अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयात जाऊन जोरदार घोषणाबाजी केली आणि सभापतींना जाब विचारला। त्यांनी सभापतींना घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला। त्यानंतर सभापती संजय लहाणकर यांनी सोमवारपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे मिळतील असे आश्वासन दिले आहे। बाजार समितीने कामकाजात सुधारणा न केल्यास बेमुदत लिलाव बंद पाडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। यावेळी सिटी न्यूज प्रतिनिधींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचं म्हणणं ऐकलं। शेतकरी आक्रमक झाले होते, काय मागणी? नांदेड बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आडतीवर माल दिल्याच्या नंतर शेतकऱ्याला 2-2.5 महिन्यांना पैसे मिळत आहेत। त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला, वैतागलेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचं खरीददारावर अजिबात नियंत्रण नाही। खरीददार आणि आडते यांच्यामध्ये शेतकरी पिसला चाललेला आहे। अनेक आडत्यांना सुद्धा खरीददार जाणीवपूर्वक त्रास देत आहेत। डोळे मारून भाव कमी करणे, आवाच्या सव्वा कट्टी लावणे, हे सगळे प्रकार इथे चालू आहेत। ते प्रकार बंद व्हावेत यासाठी आज सर्व शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले। परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये सभापती आणि मान्यवरांनी सगळ्या शेतकऱ्यांना शब्द दिल्यामुळे आजचं बंद पडलेली लिलाव तूर्स आम्ही सुरू करत आहोत आणि त्यांनी त्यांच्या शब्दाला जपावं हीच अपेक्षा या निमित्तानं करू। नाही तर इथून पुढे सोमवारपासून जर सगळं सुरळीत नाही झालं तर मग मात्र बेमुदत लिलाव बंद आंदोलन हे सर्व शेतकऱ्याच्या वतीनं करण्यात येईल। काय सांगाल? शेतकरी आक्रमक झाले होते, काय मागण्या त्यांच्या होत्या, काय तोडगा निघाला? हळदीचा व्यापार हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे दर ठरतात आणि त्या हिशोबानं हळदीच्या व्यापारामध्ये तेजी-मंदी येत असते। नुकतंच झालेलं पाकिस्तानचं युद्ध असो की बांगलादेशसोबत आपलं व्यापारी ह्याच्यामध्ये हे झालेलं असल्यामुळं आज परिस्थिती अशी आहे की थोडीशी हळदीमध्ये मंदी आलेली आहे। हळदीमध्ये मंदी आलेली आहे थोडीशी, आणि त्याच्यामुळे पेमेंट्स वास्तविकता आहे थोडेफार डिले व्हायला आहे। परंतु येणाऱ्या सोमवारपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याचे पैसे देणं बाकी राहणार नाही, असं आत्ताच या ठिकाणी व्यापारी बांधवांची बैठक झाली होती ह्या शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ येण्याच्या पूर्वी, आणि त्यांनी अतिशय याच्याप्रमाणे सांगितलं आहे आम्हाला की कुठल्याही हालतीमध्ये 21-22 तारखेपर्यंत सोमवार मंगळवारपर्यंत येणाऱ्या पूर्ण शेतकऱ्यांचे जेवढ्या शेतकऱ्यांचे पैसे शिल्लक आहेत देणं बाकी आहेत त्यांचं पूर्ण पेमेंट होऊन जाईल। शेतकरी समाधान झालं होतं? 100% समाधान झाले। मी सर्व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीशी बोललो आणि त्यांनी या गोष्टीवर अतिशय समाधान व्यक्त केले। आणि हळदीचं व्यापार हा थोडंसं सध्या मंदीमध्ये असल्यामुळं आणि शेतकऱ्यांना सध्या पैशाची नितांत आवश्यकता आहे। खत, सध्या कोळपण्या, निंदन, खुरपण या सगळ्या गोष्टींसाठी शेतकरी बांधवांना आमच्या पैशाची अत्यंत नितांत आवश्यकता आहे। आणि त्या हिशोबानं मीच नाही तर आमचं बाजार समितीचं सर्व संचालक मंडळ, प्रशासक, मग ते सचिव, सहसचिव, बाकीचे आमचे कर्मचारी असतील, सगळेजण या ठिकाणी अतिशय अहोरात्र परिश्रम घेऊन शिस्तीनं व्यापार कसा चालेल, शेतकऱ्याचं बीट व्यवस्थित झालं पाहिजे, बीट झाल्यानंतर त्याचं 2 दिवसात 3 दिवसात माप झालं पाहिजे, आणि माप झाल्यानंतर त्याला शेतकऱ्याची जेव्हा निकड आहे, जेव्हा त्याला आवश्यकता आहे, नियमाप्रमाणे ताबडतोब पैसे कसे देता येईल याच्यामध्येच आम्ही सगळेजण आहेत। धन्यवाद। तर पाहिलं आपण नांदेडमध्ये शेतकरी आपल्या मागण्यांसाठी कसे एकवटले आहे। आता सभापतींनी दिलेल्या आश्वासनानंतर सोमवारपर्यंत शेतकऱ्यांची थकबाकी मिळते का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे।